बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा अभय दिला आहे। धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी राष्ट्रवादीच्या एका अनौपचारिक बैठकीत केला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षीय पातळीवर मोठा दिलासा मिळाला आहे। गत अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक करारशी असलेले आर्थिक संबंध, कृषी घोटाळा आदी मुद्द्यांवर गंभीर आरोप होत आहेत। यामुळे त्यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला आहे। त्यातच करुणा मुंडे यांच्या प्रकरणात कोर्टाने ओढलेले ताशेरे यामुळेही राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती नाचक्की होत आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनौपचारिक बैठक झाली। या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांप्रकरणी आपली भूमिका पुन्हा एकवार स्पष्ट केली। धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असंही ते म्हणाले। सूत्रांच्या माहितीनुसार तब्बल 2 तास चाललेल्या या बैठकीला धनंजय मुंडे यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते। कृषी घोटाळ्याचा अहवाल येईपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी भूमिकाही यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी घेतल्याचं समजतं। पक्षाच्या या भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांना पक्षीय पातळीवर मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत। या दरम्यान त्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली। गृह विभागाच्या महत्त्वाच्या विषयावरील बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीला राज्याच्या सचिव आणि पोलीस महासंचालक देखील उपस्थित आहेत। अमित शहा यांच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून प्रयागराजला जाणार आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी या दिल्लीत घडत आहेत। नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात ठाकरे गटाच्या खासदारांचा सत्ताधारी पक्षाच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला असलेली उपस्थिती किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते झालेला सत्कार या सर्व घडामोडीमुळे दिल्लीत सध्या महाराष्ट्राची चर्चा सुरू आहे असं दिसत आहे। त्यात आदित्य ठाकरे यांनी देखील राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती। त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाबाबत दिल्लीतील घडामोडी चांगल्याच वाढल्या असल्याचं बोललं जात आहे। त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झाले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस नेमके कोणत्या विषयावर चर्चा करणार आहेत याबाबतचा तर्कवितर्क लावले जात आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सातत्याने उपस्थित केला जात आहे। इतकंच नाही तर मुख्यमंत्री वॉर रूमच्या धर्तीवर स्वतंत्र कोऑर्डिनेशन कक्षाची स्थापना एकनाथ शिंदे यांनी केली आहे। यासह पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। या सर्व मुद्द्यांवर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी सायंकाळी अपघाती निधन झाले। या अपघाताचा एक थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे। त्यात भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्यानंतर तुकाराम बिडकर आपल्या दुचाकीसह रस्त्यावर पडाल्याचं दिसून येत आहे। विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार तुकाराम बिडकर हे गुरुवारी शिवणी विमानतळावर राज्याचे महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी दुचाकीवरून गेले होते। तेथून परत येत असताना शिवर गावालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला एका मालवाहू टेम्पोने जबर धडक दिली। त्यात दुचाकीवरील प्राध्यापक तुकाराम बिडकर आणि त्यांचे सहकारी राजदत्त मानकर यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे। त्यात टेम्पोने बिडकर यांच्या दुचाकीला मागच्या दिशेने जोरदार धडक दिल्याचं दिसून येत आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की तुकाराम बिडकर आपल्या सहकाऱ्यांसह दुचाकीवरून जात आहेत। तेवढ्यात पाठीमागून येणारा टेम्पो त्यांच्या दुचाकीला जोरात धडक देतो। त्यानंतर बिडकर आणि त्यांचे सहकारी मानकर हे दोघेही रस्त्यावर गंभीर स्थितीत निश्चित पडतात। काही अंतरावर जाऊन टेम्पोही रस्त्याच्या मध्यभागी जाऊन उलटतो। MIDC पोलिसांनी या प्रकरणी टेम्पो चालक मोहम्मद साहिल अब्दुल सहीद वय 25 राहणार बडनेर जिल्हा अमरावती याला अटक केली आहे। तुकाराम बिडकर यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी कुंभार येथील श्री गणेश कला महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारे साखळी उपोषण पुढे ढकललं आहे। राज्य सरकारच्या वतीने शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे। तसेच शिंदे समितीने गॅझेटचा अभ्यास केलेला आहे। त्याचा अभ्यास आता सरकारला करायचा आहे। त्यासाठी सरकारला वेळ द्यावी लागणार आहे। त्यामुळे आता सरकारला 15 दिवसांची मुदत आपण देत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। आता आमरण उपोषण करणार नसून साखळी उपोषणाच्या मार्गाचा अवलंब करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे।
त्यानुसार 15 फेब्रुवारीपासून राज्यभर साखळी उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता या साखळी उपोषणाचा निर्णय त्यांनी पुढे ढकलला आहे. राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारला पुरेसा वेळ देणं आवश्यक असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली. आता समितीला मनुष्यबळ द्या. समितीला फक्त बसवून ठेवू नका. महाराष्ट्रभर ही समिती गेली पाहिजे. समितीने नोंदी शोधल्या पाहिजेत. समितीला बसण्यासाठी कक्ष दिले पाहिजेत. त्यांना निधी कमी पडता कामा नये. सगळ्या व्हॅलिडिटी झाल्या पाहिजेत. जे प्रमाणपत्र रोखून धरलं ते तात्काळ दिलं पाहिजे. शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे. बॉम्बे गॅजेट आणि सातारा संस्थांचे पुरावे आता शिंदे समितीकडे आहेत. सरकार त्यांच्यावर अभ्यास करणार आहे. गॅजेटचा अभ्यास शिंदे समितीने केलेला आहे. आता सरकारला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे गॅजेटच्या अंमलबजावणीची वाट आम्ही पाहत आहोत, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यात सुरू असलेल्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूमची स्थापना केली आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख प्रकल्पांकडे लक्ष ठेवलं जात आहे. त्या प्रकल्पात येणाऱ्या अडचणी या माध्यमातून दूर देखील केल्या जातात. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच वॉर रूमच्या धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन कक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला मुख्यमंत्रीपद, नंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खाते वाटप इतकंच नाही तर पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीला देखील एकनाथ शिंदे हे गैरहजर असल्याचं दिसून आलं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या कोऑर्डिनेशन रूममुळे देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठीच उचललेलं हे पाऊल असल्याचं मानलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांकडे काही महत्त्वाची खाती देखील आहेत. त्यात नगरविकास, म्हाडा, MSRDC, गृहनिर्माण अशा खात्यांचा देखील समावेश आहे. या सर्व खात्यांतर्गत सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा या कोऑर्डिनेशन कक्षाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. इतकंच नाही तर सरकारच्या सर्व प्रमुख अधिकारी आणि सचिवांना देखील या कोऑर्डिनेशन कक्षात होणाऱ्या बैठकांना हजर राहावं लागणार आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी दोन सत्ता केंद्र निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा महाजी शिंदे पुरस्कारावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कार देणं हा स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे. विशेषतः शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार देणं हा स्वतः पवारांचाही अवमान आहे, असंही ते म्हणाले. संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी महायुती सरकारसह केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर यथेच्छ टीका केली आहे. ते म्हणाले, आम्ही काल शरद पवारांविषयी एक विशिष्ट घटनेपुरती मर्यादित भूमिका मांडली. आम्ही नाराजी व्यक्त केली किंवा टीकाही केली नाही. शरद पवारांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याच्या हस्ते ज्याला महाराष्ट्र गद्दार म्हणून संबोधतो, ज्यांनी अमित शहांशी हात मिळवणी करून सरकार पाडलं, त्याला पुरस्कार देणं हा पवारांचा अवमान आहे. त्यांना महाजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देणं हा एक शूर योद्धा जो दिल्लीपुढे कधीच झुकला नाही त्यांचा अपमान आहे. हा पुरस्कार पुण्यातील एका खासगी संस्थेने दिला आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांवरील टीकेवरून त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांचाही समाचार घेतला. माझे आणि शरद पवारांचे संबंध या लोकांना माहीत नाहीत. पवार आम्हाला पित्या समान आहेत. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली. शिंदे गटाचे लोक आता तोंडाची डबडी वाजवत आहेत, पण त्यांना शरद पवारांचा आलेला पुळका फार खोटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन पवारांवर टीका केली. पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? त्यांनी सहकार क्षेत्राचा बट्ट्याबोळ केला, असं ते म्हणाले होते. तेव्हा हे लोक का गप्प होते? ते आपल्या तोंडाचे डबडे तेव्हा का वाजवत नव्हते? तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाला नव्हता का? ठाणे जिल्ह्यात गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून डायघर येथे वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. हा प्रकल्प सुरू झाला नसून या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. दोघे बाप बेटे मिळून ठाण्याचा कचऱ्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. या संदर्भात राजू पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. कचऱ्यात पण भ्रष्टाचार करून पैसा खाणाऱ्यांना थोडी तरी लाज शरम असेल तर, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
या संदर्भात हा प्रकल्प यशस्वी होणार नाही हे सुरुवातीपासूनच अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र तरी देखील नियम न पाळता हा प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याची टीका राजू पाटील यांनी केली आहे. तितकंच नाही तर ठाण्याच्या साहेबांच्या कुटुंबाला थोडी अडचण आली तर दुकानाचे अतिक्रमण लगेच काढले जातं. मग परिसरातील नागरिकांचं दुःख यांना दिसत नाही का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा अमेरिका दौरा आटपून दिल्लीला रवाना झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्री 3 वाजता व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. दोन्ही नेते सुमारे 2.5 तास एकत्र राहिले. या काळात दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ट्रम्प मोदी यांनी 2दा माध्यमांशी संवाद साधला. ट्रम्प यांनी टॅरिफच्या मुद्द्यावर मोदींचं कौतुक केलं आणि त्यांना एक चांगले निगोशिएटर म्हटलं. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी हे त्यांचे चांगले मित्र आहेत आणि ते चांगले काम करत आहेत. ट्रम्प यांनी भारताला F-35 लढाऊ विमाने पुरवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी 2008च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणांना भारतात पाठवण्यासाठीही बोललं. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं. मोदी म्हणाले की ट्रम्प यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मला मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. ट्रम्प आणि माझी भेट म्हणजे 1 आणि 1 म्हणजे 11. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत गौतम अदानी यांच्या प्रकरणावर काही चर्चा झाली का, असा प्रश्न माध्यमांनी पंतप्रधान मोदींना विचारला. यावर ते म्हणाले की अशा वैयक्तिक बाबींसाठी दोन्ही देशांचे प्रमुख भेटत नाहीत, बसत नाहीत किंवा बोलत नाहीत. अदानी यांच्या कंपनींवर भारतातील सौर अक्षेप ऊर्जा प्रकल्प अनुचित मार्गाने मिळवल्याचा आरोप आहे. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना $250 दशलक्ष म्हणजेच सुमारे 2029 कोटी रुपये लाच देण्याची योजना आखण्यात आली. याशिवाय अमेरिकन गुंतवणूकदार आणि बँकांना खोटे बोलून पैसा गोळा केला जात होते.